आज 13 एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड पहा, लक्षात घ्या. याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती पाहायची. तत्पूर्वी आपलं VK क्लास ॲप आहे. तर या ॲपवर पहा, काहीला प्रश्न पडेल की एवढे दिवस लाईव्ह का नाही. तर उद्यापासून आपले जे जुने मुलं वनरक्षकमध्ये असतील, राज्य उत्पादन शुल्कमध्ये असतील, त्यानंतर लक्षात घ्या वनसेवक बॅचमध्ये असतील किंवा RPFमध्ये असतील, या सर्व मुलांना आपण पूर्ण मुलांना वेळप्रसंगी तुम्हाला ॲपमधून कॉल येईल. तो कॉल आल्यावर उचला. त्या ठिकाणी तुम्हाला नव्या बॅचमध्ये मोफत पद्धतीने ॲड केला जाईल किंवा काहीतरी 10-20 रुपये त्याला खर्च येईल. जे जुने मुलं 7-8 महिन्यापासून 1 वर्षापासून आपल्या ॲपमध्ये होते, सध्या ते पाहत बी नसतील, तर त्या मुलांना आपण नव्यानं या नव्या बॅचमध्ये म्हणजे शौर्य, प्रारंभ, कौटिल्य या बॅचमध्ये ॲड करून लाईव्ह क्लास, त्यामध्ये बुद्धिमत्ता, गणित, जनरल नॉलेज, मराठी, GKचे प्रत्येक बॅच असे एकूण 20 जणांचा नवीन स्टाफ आपण तयार केला आहे. म्हणून जे शौर्य बॅच आपली लाईव्ह होती, कळलं का, त्याच्यानंतर कौटिल्य बॅच लाईव्ह होती आणि अंगणवाडी ह्या 3 बॅचसोबत आपल्या प्रत्येक पोरांना नवीन बॅच लाईव्ह करता येईल. आणि उद्याच्या तारखेपर्यंत कौटिल्य बॅच 999ची आहे, ती केवळ 200 रुपयामध्ये आहे. शौर्य बॅच 100 रुपयाला आहे. RRB ग्रुपची बॅच 250 रुपयाला आहे. अंगणवाडीची बॅच 150 रुपयाला आहे. वनरक्षक भरती केवळ 200 रुपयाला आहे. वनसेवक, वनमजूर 200 रुपयाला आहे. जुन्या पोरांना ज्या बॅचमध्ये असतील त्यांनी नवीन बॅच घ्यायची गरज नाही आहे. त्या पोरांना आपण इकडं मोफत नवीन लाईव्ह बॅचमध्ये ॲड करणार आहोत. फक्त नवीन पोरांना ही विनंती, ही बॅच तुम्ही घेऊन 16 तारखेपासून कंटिन्युअली क्लास आपला रेग्युलर होईल. सर्व कार्यक्रम आपले डिलीट झाले आणि आपण आपल्या कार्यक्रमाला लागणार आहोत. उद्या प्रज्ञासूर्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस आणि 11 एप्रिल महात्मा फुले यांचा जयंती महोत्सव या तारखेपासून या तारखेपर्यंत आपण मुद्दाम सूट दिलेली आहे. आणि मग त्यामध्ये पाहत असताना आपल्याला पुस्तकं कोणते घ्यायचे, आपल्या पुस्तकाचं काय हे बी सांगत असताना जालियनवाला बाग हत्याकांड म्हणजे बोलता बोलता त्यावर बोलणं पण गरजेचं आहे. पोरो, जालियनवाला बाग हत्याकांड आता का घडला ते जरा असं सांगतो. इकडे पहा, आपल्या भारतामध्ये 1916 ते 1919 या कालावधीत भारत मंत्री आणि व्हाईसराय यांची जोडी बदलली. मग भारताचा भारत मंत्री बनला, यांचं नाव मॉन्टेग्यू, आणि भारताचा व्हाईसराय बनला, यांचं नाव चेम्सफर्ड. आता भारत मंत्री मॉन्टेग्यू आणि व्हाईसराय चेम्सफर्ड ह्या दोघांची जोडी आपल्या भारतामध्ये आली. पण या कालावधीत पोरो आपल्या भारतामध्ये अराजकता माजली. आणि अराजकता माजल्यामुळं घडलं काय की इंग्रज लोक यांचा प्रतिकार करताना ज्या क्रांतिकारी संघटना होत्या त्या ईट का जवाब पत्थर से देंगे, म्हणजे जर कोणी आम्हाला ईट फेकून मारली तर आम्ही त्याला दगड मारू, अशी एक क्रांतिकारी संघटना इथं उदयास आली. इंग्रज सांगू बेजार झाले. आणि मग इंग्लंडची जी पार्लमेंट आहे, इंग्लंडमध्ये या पार्लमेंटमधून आपल्या भारतात 17 मार्च 1919ला पोरो कायदा आला. 17 मार्च 1919ला भारताचा कायदा, भारतात इंग्रजांनी आणलेला कायदा, या कायद्याला इंग्रजांनी नाव दिलं रोलेट ॲक्ट नावाचा कायदा. आता हा कायदा आला. मग आता हा कायदा ज्या ठिकाणी अराजकता माजलेली आहे, ज्या ठिकाणी इंग्रजी प्रशासन करताना अडचणी यायल्यात, त्या ठिकाणी हा कायदा लक्षात घ्या 6 एप्रिल 1919ला लागू करण्यात आला. मग 6 एप्रिल 1919ला हा कायदा लागू झाला. मग मुख्य गोष्ट घडली काय बाबा, तर या कायदा चालू असताना 2 नेते, पंजाब नावाच्या राज्यातले प्रमुख 2 नेते, त्यांचं नाव होतं डॉक्टर सैफुद्दीन किचलू. पहा, नेते सैफुद्दीन किचलू आणि कोण, तर डॉक्टर सत्यपाल, या दोघांना अटक झाली. मग या दोघांना का अटक झाली याच्या निषेधार्थ पहा 13 एप्रिल पंजाब नावाच्या राज्यात अमृतसर नावाचं ठिकाण आहे आणि पंजाब नावाच्या राज्यात अमृतसर या ठिकाणी बाजूला भला मोठा एक वाडा आहे. त्या वाड्याचं नाव पोरो जालियनवाला वाडा आहे. मग या वाड्यामध्ये या दोघांना का अटक केली याच्या निषेधार्थ सभा बोलवायची ठरवली. मग आता ही जी सभा आहे, मग या सभेला मार्गदर्शन कोण करणार, मग सभेचे मार्गदर्शक होते पहा डॉक्टर मोहम्मद बशीर, हे या सभेला मार्गदर्शन करणार. मग या सभेचे अध्यक्ष कोण, तर बाळांनो या सभेचे अध्यक्ष होते कन्हैयालाल भाटिया. पहा, लाला कन्हैयालाल भाटिया ह्या सभेचे अध्यक्ष, मार्गदर्शक मोहम्मद बशीर. आता ही सभा 13 एप्रिल 1919ला पंजाब नावाच्या राज्यात अमृतसर या ठिकाणी बोलवण्यात आली. कारण डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या दोघांना का अटक केली याच्या निषेधार्थ ही सभा बोलवली. आता या सभेमध्ये असा एक वाडा होता, या वाड्यात ही सभा होती. आता हा बारीकसा दरवाजा आहे आणि या ठिकाणाहून लक्षात घ्या, इथं एक
व्यासपीठ आहे. मग इथं असणारं व्यासपीठ, इथून ही सभा, आणि या सभेला बोलणारे आहेत डॉक्टर मोहम्मद बशीर, अध्यक्ष आहेत कन्हैयालाल भाटिया. आपल्या इथं काय माहिती आहे का, कीर्तन असेल, हरिपाठ असेल, कुठलाही धार्मिक कार्यक्रम कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, सहसा बायांची संख्या जास्त असते आणि बायासोबत लेकर असतात. मग जुन्या काळात बाई काय करायची, 4-5 लेकर घेऊन जायची पहा कुठं, गमतीच्या दुकानात. मग ती माय काय करायची, एखाद्या वस्तूचा भाव करायची, तोपर्यंत पोरगं पेढ्यात हात लावायचं, ते दुकानदार त्याला चापट हाणायचं, तो दुसरं पोरगं जिलाबी हात लावायचं. मग अशा अनेक बायां लेकरं कुठे गेले, या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या ठिकाणी गेले. उद्देश काय आहे की बाबा आपला देश गुलामीत आहे, काहीतरी आपल्या आगळं वेगळं भेटल, नेमकं बोलणारा का आहे, स्वातंत्र्य मिळेल का, या आशानं ह्या माया लेकी लेकरं निघून तिथं गेले. तिथं गेल्यावर सभा चालू झाली. पण त्यावेळेस आपल्या भारतामध्ये लक्षात घ्या, लष्कर प्रमुख होता मायकल वडवायर. आता हा मायकल वडवायर हा लष्कर प्रमुख आहे आणि याचं पुस्तक आहे इंडिया इज ॲज नो इट. इंडिया इज ॲज नो इट हे याचं गाजलेलं पुस्तक. आता त्या काळी या पंजाब प्रांतामध्ये SP आहे जनरल डायर. मग जनरल डायरनं सांगितलं बाबा की 17 मार्च 1919ला या देशामध्ये कायदा आला आहे. या कायद्याचं नाव आहे रोलेट ॲक्ट कायदा. हा कायदा आपण 6 एप्रिलला लागू केला आहे. पण पंजाब नावाच्या राज्यात अमृतसर या ठिकाणी काही लोक जमलेत, त्यांनी हैदोस घातलाय, त्यांनी सभा भरवली. काय करायचं, यांनी सांगितलं पहिले हुसकून लावण्याचा प्रयत्न करा, पण आपले लोक ऐकणत, आणि म्हणून या जनरल डायरनं काय केलं, 1600 फायरिंग केल्या. आता इथं जमलेले लोक होते जवळपास 10,000. याच्यामध्ये लहान लेकरं आणि बाया असल्यामुळे चंगराचंगरी झाली. याच्यामध्ये जवळपास 400 लोक मृत्युमुखी पडली. 400 लोक मरणं, ते बी कुठलाही प्रतिसाद न देत असताना आपले लोक मरण पावले. ही इतिहासातील एक काळी घटना आहे, काळा दिवस आहे. आणि तो काळा दिवस म्हणजे 13 एप्रिल 1919. हे लोक मरण पावले. ही गोष्ट भारतातल्या तथाकथित जे मावळवादी नेते होते, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी घेणारे नेते होते, मग त्यामध्ये 1913ला काय झालं होतं बाबा, तर गीतांजली नावाचा काव्यसंग्रह, आणि या गीतांजली काव्यसंग्रहामध्ये आपल्या भारताचं राष्ट्रगीत जन गण मन यांचं लिखाण केलं होतं रवींद्रनाथ टागोर यांनी. या रवींद्रनाथ टागोरांना नोबल पुरस्कार मिळाला होता साहित्य क्षेत्राचा 1913ला. जे नोबल पुरस्कार स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणाहून दिला जातो 1901 पासून. 10 डिसेंबरला या नोबल पुरस्काराचं वितरण होतं आणि आतापर्यंत भारतातल्या 10 लोकांना नोबल पुरस्कार मिळालेला आहे. त्यामध्ये प्रथम आहेत रवींद्रनाथ टागोर. 1913ला साहित्यांचा नोबल पुरस्कार यांना मिळाला. तो नोबल पुरस्कार मिळाल्यामुळं त्यांच्या कार्यामुळं जे राष्ट्रगीत आहे जन गण मन, ज्याला 24 जानेवारी 1950ला आपण आपल्या देशाचं राष्ट्रगीत म्हणून दर्जा दिला आहे, ते जन गण मन भारताचं राष्ट्रगीत लिखाण करण्याचं काम रवींद्रनाथ टागोर यांनी केलं. म्हणून यांना त्यांनी पदवी दिली नाईटहूड. त्या पदवीला सर पदवी म्हणतात. पण इंग्रजांनी हा अमानुष लाठीचार्ज केला, यामध्ये नाहक आमचे एवढे लोक मरण पावले, म्हणून सर पदवीचा त्याग रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश शासनाला परत केली. त्यानंतर कैसरे हिंद नावाची पदवी मोहनदास करमचंद गांधी यांना मिळाली होती. बापूंनी 6 एप्रिल हा दिवस काळा दिवस पाळा म्हणून भारतीय लोकांना सांगितलं होतं. गांधीजींनी कैसरे हिंद नावाची पदवी ब्रिटिश शासनाला परत केली. मग भारतीय लोक वारंवार चिडले. भारतीय लोकांचं म्हणणं आलं याच्यावर चौकशी बसवा, नेमकी का घटना घडली, कशामुळं घडली, नेमकं कोण याच्यात होता, आणि म्हणून जनरल डायरवर यावर काय करा, प्रतिबंध करा. याचाच बदला म्हणून आपण पाहिलं असेल सरदार उधम सिंह. आपल्या भारतातले लोक चालेन नाही. सरदार उधम सिंह पैदल गेले, 21 वर्ष लावले. 1919ला घटना घडली होती. 1940ला ते कुठं पोहोचले, तर महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, इंग्लंडला पोहोचले आणि इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी मायकल वडवायरचा खून केला. ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. कोण, सरदार उधम सिंहाने. आता मेन गोष्ट पहा याच्यामध्ये पोरो, मग काय करा म्हणले की जनरल डायरवर कंप्लेंट करा. जनरल डायरनं का लाठीचार्ज केला, एवढे लोक का मारले, गोळीबार का केला, आणि मग त्याच्यासाठी आपल्या भारतात भारतीय लोकांना शांत करण्यासाठी ऑक्टोबर 1919ला आपल्या भारतात जनरल डायर संदर्भात भारतीय लोकांना त्याचं विश्लेषण देण्यासाठी हंटर कमिशन आणलं. आता हे हंटर कमिशन आपल्या भारतामध्ये आलं. मग हंटर कमिशननं केलं काय, मग या हंटर कमिशनचे अध्यक्ष सर विल्यम हंटर. आता भारतीय लोकांना शांत करायचं म्हणून 3 लोक भारतीय घेतले. यामध्ये पंडित जगत नारायण, पंडित जगत नारायण. याच्यामध्ये नंबर 2 CH सेटलवार. याच्यामध्ये नंबर 3 सुलतान मोहम्मद शहा. त्यानंतर याच्यामध्ये WF राईस. त्याच्यानंतर जार सर बार्लो रास्किन.
हे लोक याच्यामध्ये बोलवण्यात आली. पहा आता महत्त्वाची गोष्ट काय बाबा, थॉमस स्मिथ याच्यामध्ये बोलवलेले लोक. हा आता मेन गोष्ट लक्षात घ्या, सुलतान अहमद खान आहे, अहमद खान. हा ह्या लोकांनी मिळून हा अहवाल सादर केला 28 मे. पहा 28 मे 1920ला हा अहवाल सादर झाला. मात्र या अहवालामध्ये जनरल डायरवर कुठल्याही प्रकारचा दोष ब्रिटिश गव्हर्नमेंटनं ठेवला नाही आणि म्हणून या ठिकाणी लोकांनी ठरवलं की ब्रिटिशासोबत सहकार्य करणं म्हणजे खऱ्या अर्थानं पाप आहे किंवा ब्रिटिशासोबत सहकार्य करणं म्हणजे पुन्हा आपण गुलामगिरीत वळल्या जाऊ. आणि मग इथं एक नवीन चळवळ उदयास आली. त्या चळवळीचं नाव आहे असहकार चळवळ. कोणती चळवळ? त्या असहकार चळवळीचा ठराव कोलकाता अधिवेशनामध्ये मांडण्यात आला. ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते लाला लजपत राय. त्या असहकार चळवळीच्या ठरावाला मान्यता मिळाली 1920च्या नागपूर अधिवेशनामध्ये. अधिवेशनाचे अध्यक्ष होते विजयाचार्य राघवाचार्य चक्रवर्ती आणि ती असहकार चळवळ सहारनपूर या ठिकाणाहून चालू झाली. 5 फेब्रुवारी 1922ला चौरी चौरा या ठिकाणी बंद कशी पडली ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता पोरो अशा पद्धतीनं आपण याच्यामधल्या प्रत्येक गोष्टी पाहिल्या. मुख्य गोष्ट पहा की बाबा W.F. राईप असेल, रास्किन असेल, थॉमस स्मिथ असेल, जॉर्ज बार्लो असेल है ना, S.C. स्टोक्स असेल, हे एक व्यक्ती होता. S.C. स्टोक्स म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला तर यायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं जालियनवाला बाग हत्याकांड घडलेला आहे. त्याचं कारण म्हणजे डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल यांना झालेली अटक. आता मुख्य गोष्ट, काही पोरांना प्रश्न पडेल की तुम्ही लाईव्ह काऊन नाहीत, तर लाईव्ह क्लास 16 तारखेपासून होणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपलं एक पुस्तक मराठीमधून पहिल्यांदा गाजलेलं आहे. ते पुस्तक आहे अग्निवीर. हे पुस्तक प्रत्येक पोरांनी खरेदी करायचे. त्यानंतर फॉरेस्टची ॲड लक्षात घ्या या महिन्यामध्ये येणार आहे, म्हणून प्रत्येक पोरानं फॉरेस्टचं पुस्तक आणि त्याच्यापेक्षाही पोलीस भरतीला 40 घटकावर जवळपास 1 लाखाचा प्राईज ठेवणारा पेपर मी घेणार आहे. ते पुस्तक म्हणजे हे 40 इव्हेंट पाठ करा म्हणून बोंबलायचो मी, तर ते पुस्तक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक पोरांकडे पोहोचलंय. 1 लाख प्रती या पुस्तकाच्या गेल्यात. महाराष्ट्रात जे पोरगं तयारी करेल त्या प्रत्येक पोराच्या आता ते पुस्तक असलं पाहिजे. हे वनरक्षकचं पुस्तक आहे. याच्यामध्ये महापोर्टलनं घेतलेले पेपर, TCSनं घेतलेले पेपर आणि वनरक्षकला कोणता डाटा लागतो. 16 ते 17 एप्रिलला ॲड येण्याची शक्यता आहे. 12,991 जागा आहेत. जे जुने पोरं आपल्या ॲपमध्ये आहेत त्याला मोफत नवीन बॅचमध्ये जी बॅच लाईव्ह असेल त्याच्यात ॲड केलं जाईल, म्हणून त्या पोरांनी पुन्हा बॅच घ्यायची नाही. ही गोष्ट आवर्जून सांगलो. नवीन पोरांना ती बॅच केवळ 200 रुपयामध्ये आहे. ती बॅच तुम्ही घेसाल. अग्निवीर है ना, 20 जूनला पेपर आहे. अग्निवीरची सर्वात मोठी बॅच आपल्या इथं ऑफलाईन आहे. पोरांकडून आपण पाठांतर करून गेलोय. तर हे पुस्तक प्रत्येक पोराकडे असावं. पेपर कसा असतो, काय वाचायचं, कसं वाचायचं, सिलेबस कोणता असेल, अतिशय सोपा पॅटर्न असतो. तर त्याच्यासाठी मराठीतून महाराष्ट्रात असणारं पहिलं आपलं पुस्तक प्रत्येक पोरांनी खरेदी करायचं. आता खरेदी करायचं आहे कसं, तर त्यासाठी लक्षात घ्या. हा वनरक्षक स्पेशल बॅच यावरून सांगितलं 599ची बॅच आहे. ती 2 तारखेपर्यंत म्हणजे 2 दिवस फक्त 200 रुपयाला आहे. याच्यामध्ये सुमित काकडे बुद्धिमत्ता, उमेश पाटील सर विज्ञान, मी स्वतः गणित GK, चालू घडामोडी, प्राचीन इतिहास किरण आंभोरे, त्यानंतर इंग्रजी प्राध्यापक खलसे सर, मराठी प्राध्यापक आशिष मगर सर, बुद्धिमत्तेचे 2-3 प्रकरणं सचिन कांगणे सर आणि भूमिती ज्ञानेश्वर चोपडे सर. असे तब्बल 7-8 जणांची टीम आहे. इथं पूर्ण लेक्चर रेकॉर्डेड होतील, सोबत PDF दिल्या जातील आहे ना. ह्या जयंतीमुळं 4-5 दिवस लेक्चर झालं नाही, त्याबद्दल क्षमस्व, पण ताण घेऊ नका. 16-17ला ॲड आली की प्रत्येक लेकरांचं सिलेक्शन या बॅचमधून होईल. महाराष्ट्रातलं प्रत्येक पोरगं स्वाभिमानानं कॉल करेल, सर आपला रिझल्ट आलाय, तुमच्या बॅचला होतो. ते ऐकलेले शब्दच आपल्यासाठी फार मोठे आनंदाचे आहेत. आता मेन मॅटर हे तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं कसं, तर पोरं हे पुस्तक पहा. पुण्यामध्ये प्रत्यक्ष आपले पूर्ण पुस्तक आहे. वनरक्षकचं असेल, SSC GDचं असेल, त्याच्यानंतर अग्निवीरचं असेल, त्याच्यानंतर जनरल डायरी असेल. तर हे पुस्तकं विकास बुक स्टॉप पुणेला आहेत, ज्युपिटरला आहेत, आर्यन बुक स्टॉप आहेत, पूनम बुक स्टॉप कुठे आहेत हे पुण्याला. नागपूरमध्ये नक्षत्र बुक हाऊस आहे, नगरमध्ये त्या ठिकाणी हा नंबर आहे. इथं तुम्हाला हे ऑनलाईन बुक मागवता येईल 8305050585. नाशिकमध्ये न्यू इंडिया बुक हाऊस आहे, प्रत्यक्ष तुम्हाला त्या ठिकाणी भेटल. त्यानंतर पहा कोल्हापूरमध्ये नौकरी संदर्भ बुक शॉप, हा त्यांचा नंबर आहे 9823377227. या ठिकाणाहून तुम्हाला हे बुक काय करता येईल, ऑर्डर करता येईल, डायरेक्ट जाऊन घेता येईल. त्याच्यानंतर संभाजीनगरमध्ये शीतल बुक स्टॉल आहे, TV सेंटरला हा त्यांचा नंबर आहे. उमदे बुक आहे. परभणीमध्ये अर्षता पब्लिकेशन बुक हाऊस आहे आपल्या अकॅडमीला. आणि ॲमेझॉन फ्लिपकार्टवर नक्षत्र बुक डेपो हा नंबर लक्षात घ्यायचा आहे. तो नंबर आहे 8390533593.
83 90 53 35 93 या संदर्भात कुठलाही कॉल करायचा नाही, या नंबरवर हाय पाठवायचं, त्याच्यावर पूर्ण डिटेल तुम्हाला येईल, त्याचे किती पैसे लागतात तेवढे सेंड करायचे, 3 ते 4 दिवसामध्ये पुस्तक तुमच्यापर्यंत येईल। बढियापैकी तयारी लागा, बाकी आम्ही सोबत आहोत, कुठलाही ताण घ्यायचा नाही। राज्य उत्पादन शुल्कची बॅच आहे, सर्व बॅच आज उद्या फक्त केवळ 200 रुपयाला आहेत। प्रत्येक लेकरांना कळवा, तुम्ही देखील त्याचा फायदा घ्या। यस, तर अशा पद्धतीने आतापर्यंत तुम्ही सहकार्य केलं, हे सहकार्य असंच करसाल। जुने जेवढे पण मुलं आहेत, पोलीस भरतीच्या बॅचमध्ये 1,05,000 काहीतरी मुलं आहेत, त्यानंतर वनरक्षकमध्ये जे 10-15 हजार मुलं आहेत, आपली शौर्य म्हणून बॅच जी आपण लाईव्ह केली होती, ह्या सर्व बॅच आपण एकत्र करून सर्वांना लाईव्हमध्ये पूर्ण सिलेबस, नवीन अपडेट, नवीन टीम सोबत आणि आपल्यामध्ये केलेल्या सुधारणेसहित तुम्हाला प्रत्येकाला पाहायला मिळेल। कुठल्याही लेकराचं नुकसान होणार नाही, हा शब्द लक्षात घ्या। ऑफलाईनला पण उद्या नवीन 4 मास्तर आलेत, इथं ज्यांना येऊन क्लास करायचा आहे त्यांच्यासाठी पण सुवर्ण संधी आहे। येणाऱ्या फार मोठ्या ॲड आहेत, पण आपला तवा गरम असल्याशिवाय आपल्याला चपाती भाजण्यावर राहायला खांता येत नाही। म्हणून बढियापैकी अभ्यास करा, वायफळ वेळ खर्च करू नका, कुठं चुकलात, कशामुळे चुकलात या गोष्टीचा विचार करा आणि पुन्हा ती चूक होणार नाही याची काळजी घेसाल। येणारा काळ आपलाच आहे, येणारे दिवस आपलेत, येणारं यश देखील आपलंच आहे। यासाठी सर्व भावांना बहिणींना भरभरून शुभेच्छा। थांबतो या ठिकाणी। जय हिंद, जय महाराष्ट्र।